नमस्कार. अनिल महाडिक कृषी सेवा चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज बघा आता श्रावण निम्मा संपत आला आहे आणि दोंड्याचा महिना म्हणजे अधिक महिना आहे, पण पावसाचा अजून काही पत्ता नाही. त्यामुळं पाण्याची फारच कमतरता होती. आता नाईलाजाने बघा इथं हे झाड आहे बघा, हे सीताफळ आहे, हे सीताफळ आहे. आता बघा मी नवीन बोर घेतला आहे आणि त्या बोरला बघा कसं पाणी लागलं का. तर पंप आहे, औषध मारतो आहे. आधी विचार केला बरेच दिवस यायला काय करावं, पण नंतर विचार केला शेतीला पाणी तर महत्त्वाचंच आहे. पाणीशिवाय आता काहीच नाही, बाकीचं आपण कसं ॲडजस्ट करू शकतो, पण पाणी तर पहिलं पाहिजे. मग आमच्या एका बोरला होतं, पण ते एकदम थोडं कंटाळा यायचा, अगदी लई थोडं पाणी म्हणजे लई थोडं. घेतला बोरला आणि आता मग विचार केला काय 20-25 हजार गेले तर गेले, लोक व्यसनाला घालवतात, कशाला घालतात, तर आपलं इन्व्हेस्टमेंट होईल म्हणलं. चला लागलं तर ठीक, पण परमेश्वराच्या कृपेने पाणी चांगलं लागलं का. समोर दिसतं आहे 5चं मोटर बसवलं आहे. आता आपल्याला काळजी नाही, आलं आपलं बटन दाबलं. आणि कसं आहे माहिती का, आता परत भाजीपाल्याचे बाजार परत वाढायला लागले. मध्ये जरा कमी झाले ते, पण त्याला सातत्यच पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात सातत्य असल्याशिवाय जमत नाही. कारण माझं बरंच क्षेत्र पडून होतं. विचार केला की पाण्याची पहिली सोय केली पाहिजे. पाणी जरी सोय आता बाकीचं होईल, बाकीचं आपल्या नशिबावर आहे. आता साखर बघा एकदम वाढवली, पण आपल्याला अजून 3-3.5 हजाराच्या वर काय बाजार देतील असं वाटत नाही ऊसाला. आता मलाही ऊसाची लागण करायची, म्हणजे हे मधलेच कोणतरी हे खबाडाबा करतात आणि पैसे कमवतात मधलेच व्यापारी. कारण अजून साखर कारखान्यात सुद्धा साखर शिल्लक आहे. मग आता जर शेतकरी म्हणले की बाबा आम्हाला ऊसाला तुम्ही आता 80 रुपयावर साखर गेली तर 6,000 रुपये द्या, तर ते 4 देतील का नाही हे सुद्धा गॅरंटी नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी आता खरं जागरूक राहायला पाहिजे. हे बाकीच्या नेत्यांच्या मागं नुसतं खाण्यासाठी फिरण्यापेक्षा आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे शेतकऱ्यांनी, की काय चाललं आहे काय नाही, सत्तेत काय नाही, की आपले मिळाले मताला 2,000 की बसले गप, असं न करताय ना. शेतकऱ्यांनी संघटित होऊन प्रत्येक गोष्टीवर विचार करून केलं पाहिजे खरं तर. कारण यावर्षी निदान किमान 4,000 रुपये तरी बाजार राहिला पाहिजे. आता बहुतेक सरकार आता आयात करेल आणि शेतकऱ्यांना तसंच बॉम्बात लावल. तर माझं मत आहे की निदान 60 रुपये जरी राहिली किंवा 50 राहिली तरी 4,000 रुपये द्यायला काय हरकत नाही, असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये सांगा. बस आज एवढंच. धन्यवाद.